संवत्सराच्या रंगभूमीवर फाल्गुनानं प्रवेश केला की त्याच्या अभिनयाचं कौतुकच होऊ लागतं. त्याच्या सर्वात धाकटेपणाचा फायदा त्याला नक्की मिळतो. एक होळी पौर्णिमा सोडली तर फाल्गुनाला साजरं करायला असं काहीच उरलेलं नसतं. फाल्गुनातच सृष्टीला वसंताचे डोहाळे लागतात. संवत्सराचं एक नाटक संपता संपता फाल्गुन एका नव्या नाटकाची नांदी म्हणतो. वरात दाराशी आली, मिरवणुकीचा शेवट आला की सगळे दिवे एकत्र येतात. सगळे बँडवाले जोरजोराने वाद्य बडवू लागतात. उरली सुरली शोभेची सगळी दारू फुंकून टाकायची घाई होते. तसंच बरचसं फाल्गुनाचं होतं. सारा उत्साह आणि सगळी मस्ती शिगेला पोचते. वसंताचा नवरदेव जणू वाजत गाजत घरी येतो तेव्हा सगळ्या उत्साहाला नुसतं उधाण येत असतं. सगळा रस्ता गजबजून जातो. नाही म्हटलं तरी फाल्गुन या दिवट्या मुलाला या उत्साहाचं श्रेय द्यावंच लागतं. प्रत्येक कळीच्या कानात, वेळूच्या बनात, काश्मीरच्या नंदनवनापासून केरळच्या चंदनवनापर्यंत हा वसंताच्या आगमनाची वार्ता सांगत वेड्यासारखा फिरत असतो. माना टाकलेल्यांना नवजीवन देत असतो. उत्थान पतनाचा साक्षीदार असलेल्या झाडावेलींना नवी वस्त्र प्रावरण देत असतो. माघातल्या नवान्न पौर्णिमेला जिचं केवळ उष्टावण केलं आहे, महिन्याभरातच किशोरी झालेल्या तारुण्याने मुसमुसलेल्या अन्नपूर्णेला रंगपंचमीचा फाग खेळायला बोलवतो. साऱ्या वृक्षांचे मधुकोश संचयासाठी परत तयार होतात. ऐन उन्हाळ्यात फुलण्याचं दिव्य लाघव दाखवण्यासाठी मोगरा, जाई, जुई वर्षभराचा आळस झटकून उभ्या राहतात. पान पान गुल झालेले मोहोर हळूहळू खुशीत यायला लागतात. एकदा फुलायला लागले की किती फुलू याचं भान त्यांना पुढे राहतच नाही. पण फाल्गुनानं कितीही अर्जविनंत्या केल्या तरी त्यांची कळी काही खुलत नाही. पण ललाटावरचं रेषांचं वृक्ष जाळं जाऊन त्यावर हिरव्या पालवीची झिळबिळ दिसू लागली, त्यावर याचं समाधान होतं. त्या मानानं बोगनवेलीचं रांगडं प्रेम अधिक भलं असतं. आधीच फुलू लागलेली बोगनवेल फाल्गुनाला पाहून आवडीचा पाहुणा यावा अशा उत्साहात जीवाभावानं बहरू लागते. पिवळ्या पांढऱ्या फुलांचं वैभव दाखवणारे कर्णिकार, सोनकी, पिवळी जास्वंद आणि शिरीष आदी मंडळी जागी होतात खरी, पण चैत्राचा गजर झाल्याशिवाय, गुलमोहरानं आपली दौलत उधळून द्यायला सुरुवात केल्याशिवाय फाल्गुनाच्या आरडाओरडीकडे लक्षच देत नाहीत. चाफा, कण्हेर हे तर सोडाच, पण कडुनिंब असं काय मोठं तोलामोलाचं झाड म्हणायचं का? वर्षातून एकदाच त्याची प्रतिभा मोहरते. सुगंधाचा शहारा त्याच्या अंगावर गच्च दाटून येतो. पण फाल्गुनाला तो काही मोजायला तयार नसतो. हा फाल्गुन मासीचा खेळ जो अवघाची बाष्कळं असं जणू त्यालाही वाटत असतं. आंब्यानं आधीच आपला मोहोर आणि सुगंध माघाला बहाल केलेला असतो. बोरा लिंबा एवढ्या बाळकैऱ्या लोमत्या झिंजाना लटकत वाऱ्यावर हलत झोके घेत असतात. तसं पाहिलं तर एवढी रंगपंचमी खेळून लाल होणारा फाल्गुन त्याची कुठलीच छटा झाडाझुडपांना देऊ शकत नाही. पक्षी मात्र खरंच शहाणे असतात. सूर्योदयाच्या किरणात दिवसेंदिवस होणारा चैतन्यमय बदल त्यांना जाणवत असतो. दुपारच्या विश्रांतीला अधिक काहिली झाली तरी संध्याकाळ आपल्या कल्पनेपेक्षा अधिक रम्य, अधिक मजेशीर झाल्याचं त्यांना फार तीव्रतेनं कळत असतं. मनासारखा जोडीदार मिळून संसाराचा 2 घडीचा डाव त्यांनी साजरा करायला सुरुवात केलेली असते. घरट्याच्या जागा, त्यासाठीचा ऐवज, कराव्या लागणाऱ्या धडपडी आणि खेपा आता संपलेल्या असतात. आणि आता 4 दिस खेळीमेळी करण्यात ते रंगून जातात. नेहमीची कर्कश कावकाव जाऊन गोड आर्जवांची किमया सुरू होते. मग कोकिळेला नव्या आवाजाची जाणीव येते. यात नवल ते कसलं? तसाच तो भुंगा. बाकी वर्षभरात दिसो न दिसो, पण मोहराच्या या हंगामाची वार्ता त्याला कोणी सांगावी लागत नाही. 12 महिन्याच्या या नाटकाचं एक आवर्तन फाल्गुनाबरोबर संपतं. प्रकृतीनं या काळात अनेक रंग बदलले. 6 ऋतूंनी तिच्यासाठी निरनिराळे रंगपट तयार ठेवले होते. महिने हे ऋतूंचे प्रतिनिधी बनून तिच्याच बरोबर रंगत राहिले, अभिनय करत राहिले. या नाटकात फाल्गुनाची भूमिका मात्र अधिक मजेची असते.
तोच नायक असतो आणि प्रसंगी तोच विदूषकही असतो. होळीचा उत्पात आणि चंद्राची शीतलता एकत्र आणणारा, अर्वाच्य शब्दांनी रात्रीचा राहाडा करणारा फाल्गुन जेव्हा तुकोबांच्या आणि नाथांच्या पुण्यतिथीला हातात टाळ घेऊन भक्तिभावाने भजन करताना दिसतो, तेव्हा त्याच्या या परस्पर विसंगत भूमिका पाहून मोठी गंमत वाटते. आपल्याबरोबर वर्षाचीही लय घडवणारा हा फाल्गुन महिना वसंत ऋतूची देणगी नव्या वर्षाला देऊन नवं जुनं सांधून टाकणारा द्रष्टाच म्हणायला हवा. वर्षातले सारे सण आपण साजरे करतो. काही लोकाचारांनी तर काही कुळाचारांनी साजरे होतात. तसा होळी हा सण आपण दोन्ही प्रकारे साजरा करतो. देशभर सर्व प्रांतात हा सण साजरा केला जातो, पण उत्तर भारतात हा सण खेळला जातो. हुताशनी, होळी, शिमगा, होरी, दोला यात्रा किंवा दोलोत्सव आणि दक्षिणेत कामदहन अशा निरनिराळ्या नावानं हा ओळखला जातो. बंगालमध्ये दोलोत्सव आणि बिहारमध्ये दोला यात्रा या नावानं हा सण प्रचलित आहे. आसाम प्रांतात त्याला भोगली बिहू असं म्हणतात. तिथं होळीचा एक आणखीन विलक्षण प्रकार अस्तित्वात आहे. हा सण ते शेतमळ्यात करतात. घास गवताची तात्पुरती झोपडी किंवा घर करतात. वद्य प्रतिपदेला पहाटे स्नान करून त्या झोपडीचं पूजन करून तिचीच होळी करतात. 2 दिवस त्याच अग्नीची पूजा करतात. मग तिच्यात भाजलेले कंद, बटाटे वगैरे प्रसाद समजून खातात आणि मिष्टान्नाची देवाणघेवाण करतात. दक्षिणेत खास शिवमंदिरासमोर होळी करण्याची पद्धत आहे. तिथे होळीला कामदहन म्हणण्याची पद्धत आहे. त्या दिवशी शिवानं कामदहन केल्याची स्मृती म्हणून होळी पेटवण्यात येते. शिवशंकरानं कामदहन केलं खरं, पण नंतर त्याचं त्यालाच जाणवलं की या कंदर्पाचं पारिपत्य केलं तरी त्याच्या प्रभावानं आपल्याच डोळ्याची आग होते. गंधवस्तू जळून गेली तरी दरवळणारा गंध अधिकच प्रभावशाली होतो. ज्याला जाळून नष्ट करायचं त्याला शरीराची उपाधी आहेच कुठं? तो तर अनंग आहे आणि मनामनात कामवासनांचे कल्लोळ उठवून धिंगाणा घालणारी ती एक फार बलवान शक्ती आहे. म्हणून मग त्याला मन्मथ म्हटलं आहे. तिच्यावर संतापून भागायचं नाही. म्हणून या अलख निरंजन आदिनाथानं, योगेश्वर महादेवानं त्याला राखेतून परत जीवदान दिलं. नुसतं जीवदानच दिलं असं नाही, तर साऱ्या वनवैभवाचं साम्राज्य दिलं. त्या भोळ्या सामानं जणू आपल्या पराभवाचीच कबुली दिली आणि मस्तकी ज्वाला असणारा तो स्मशानयोगी चिताभस्माचा लेप आणि विभूतीची उधळण सोडून अनुरागाच्या सुमनमाळा लेवून उमावेल्हाळ झाला. मदन अनंग झाला तरी त्याचा हेतू सफल झाला होता. त्याच्या वसंत कुसुमाकर स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी सृष्टी दशदिशांनी मोहरू लागली होती. त्याचं आगमन झालं आणि शिशिराच्या गारठ्यानं गोठून गेलेल्या स्थिरचरात परत चैतन्य आलं आणि त्या चैतन्यालाच प्रणय अभिसाराची पालवी फुटली. सारं जगच या मोहन मायेनं विद्ध झालं. शृंगाराला काव्य सुचलं, काव्याला छंद, छंदाला लय आणि लयीला संगीताचे स्वर, स्वरांना ताल आणि तालाला उन्मत्त नृत्याचे पदविन्यास सुचले. या देखाव्यात अव्यक्त अदृश्य असा तो म्हणजे रूप, रस, गंधातून उधळला जाणारा आसमंत लाल करणारा गुलाल फाग असतो. रतिमदनाच्या युगुलासारखं भारतीय रसिक मनाला आवडलेलं दुसरं युगुल म्हणजे राधाकृष्ण. राधा ही रमणीय अशी संकल्पना आहे. तिला पुराण इतिहासात मान्यता नाही, पण राधा माधव म्हणजे भारतीय साहित्याच्या शृंगार रसाला लाभलेलं नयन मनोहर असं सुगंधी पुष्प आहे. राधा माधवाच्या शृंगार लीलांचं वर्णन करताना कवित्वाला जणू परतत्वाचा स्पर्श होत असतो. त्यातून अभिव्यक्त होणारा शृंगार आपली उच्चतम पातळी राखून रसविलासाच्या भावभावनांना मर्यादित वाट करून देतो. त्या युगुलाची रूपमाधुरी आणि लीला लाघवाचं वर्णन करताना कवीच्या प्रतिभेत शरद पौर्णिमेच्या सागर भरतीच्या उचंबळलेल्या लाटांचे कल्लोळ उसळतात. पण त्यांच्या रूपसौंदर्याचं वर्णन करतानाही कवींना मदनच आठवतो. ते म्हणतात, कोटी रतिमदन मनोरम वदन. श्रीकृष्णानं जाणतेपणात केलेली रसलीला किंवा रासलीला मराठी संत आणि पंत कवींनी फारशी वर्णन केलेली नाही.
नामदेव किंवा एकनाथ महाराजांच्या अभंग वाङ्मयात थोड्याफार प्रमाणात गोप, गोपी, गवळणी, रासलीला यांची थोडीशी झलक दिसते. तंत कवींनी मात्र शाहिरी वाङ्मयात त्याची दखल घेतलेली आढळते. कविराय रामजोशींनी होरीचे फारच बहारदार वर्णन केलेले आहे. कुंजात मधुप गुंजारव, यमुना तटी होरी खेळतो हरी, करुणी नट राधा आपण नटी. अनुकूल ऋतू आणि महिने या भावी भक्ती शृंगाराला अतिशय सुरेल अशी साथ देत असतात. ऋतूमध्ये शरद आणि वसंत, तर महिन्यामध्ये आषाढ, सावन, अश्विन आणि फाल्गुन हे त्या काव्यांचे मानकरी होतात. पण इतकं सगळं असलं तरी बसंत आणि फागुन यांचा रंग इतरांना काही साधत नाही. शारद पौर्णिमेच्या रासक्रीडेत राधा, गोपी, कन्हैया, शरदाचा पूर्णचंद्र, प्रसन्न तरुवेली असतात. पण होरीची रात्र मात्र फाल्गुनाची धुंदी उभी करते. चंद्राचं चांदणं यमुनेचं पाणी देखील रंगबिरंगी करून टाकते. इथं पिसाऱ्याचा दिमाग दाखवणाऱ्या मोरावर पंचमाची आसुसलेली साद घालणाऱ्या कोकिळाच मात करतात. शरदाची रासक्रीडा ही उगवत्या प्रणयाची साद असते, तर होरीचा रंग, रास हा धीट प्रणयाचा उन्माद असतो. त्यावेळी वेणू वाजवणारा गोविंद आता मदनमूर्ती गोपिका रमण होऊन हाती रंगाची पिचकारी घेऊन आलेला असतो. होरीचा शृंगार उधळणारा तो धीट लंगरवा कोणाची कलाई मरोडतो, तर कोणाची भरली मटकी तिच्या शिरावर फोडून तिला भिजवून टाकतो. कोणाचा आंचल पकडतो, तर कोणाची बहिया, कोणाची राह रोखून डोळ्यात गुलाल टाकतो, तर कोणाची चुंदरी रंगवून टाकतो. अशी नाना प्रकारची बरजोरी करून अखेर प्रेमानं कोणाची गारी म्हणजे शिवीही पचवतो. भक्तिमती मीरेनं त्याच्या या होरी खेळण्याचं पोट सुरेख वर्णन केलेलं आहे. ती म्हणते, होरी खेलत है गिरिधारी, मुरली चंग बजत डफ न्यारो, संग जुवती व्रजनारी, चंदन केसर छिरकत मोहन, अपने हाथ बिहारी, भारी भारी मूठ गुलाल लाल चहू, देत सबन पैडारी, छैल छबीले नवल कान संग, श्यामा प्राण पियारी, गावत चारू धमार रागतः, दय दय कलत करतहारी, फागजू खेलत रसिक सावरो, बढ़ियो रसब्रज भारी, मीरा को प्रभु गिरिधर मिलिया, मोहन लाल बिहारी. पुढे योगेश्वर म्हणून प्रसिद्ध पावलेल्या श्रीकृष्णाचंही लीला लाघव राखवणारी ही होळी पौर्णिमा केवळ अलौकिकच म्हटली पाहिजे. कामदहन शिवशंकरानं केलं, पण धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी असं सांगणाऱ्या श्रीकृष्णानं फाग खेळून मदन महोत्सव साजरा केलेला आहे. म्हणूनच होरीच्या पंचमीला लवंगलतिकांच्या आणि तरुलतांच्या मुग्ध कळ्या पाकळ्यांचा गंध घेतलेल्या मलय समीराचा स्पर्श असतो. मधुगुंजारव नाद असतो. शब्द, स्पर्श, रूप, रसगंधाची चढाओढ चालू असते. हे 5 जणू वसंतोत्सवाचे पंचप्राण असतात. मदनाच्या धनुष्याचे जणू पंचशर किंवा रंगपंचमीचे हे 5 अनंग रंग असतात. भारतीय सदरुचीला या अनंग रंगाचं कधीच वावडत नाही. जीवनातल्या महत्तम आनंदाचा तो एक भाग आहे. 4 पैकी 1 अद्वितीय पुरुषार्थ आहे असं भारतीय संस्कृती समजते. मोदेत शरदः शतम अशी आपल्या शतायुषी जीवनाची कल्पना आहे. म्हणूनच अध्यात्म प्रवणतेच्या मूळ आसनावर असूनही मोद विहरतो चोहीकडे, आनंदी आनंदगडे हा अनुभव मुक्तपणे इथलं जनजीवन घेऊ शकतो. याच आनंदानं आणि मुक्त शृंगार विलास संकल्पनांनी निराकार ईश्वराला सगुण साकारात आणून नटवलं जातं, सजवलं जातं आणि त्याच्याच साक्षीनं हा जीवनानंद यथेच्छ लुटला जातो. होळी आणि रंगपंचमी ह्या असा जीवनानंद लुटण्याच्या 2 महान पर्वण्या पूर्वापार मानल्या गेलेल्या आहेत. आनंदाच्या डोहात आनंद तरंग उसळून आपण उन्मुक्त मनानं रंग उधळतो आणि स्वतःही त्याच रंगात रंगून जातो. रसशृंगार आपल्या विजिगुषू शौर्य आणि पराक्रमाचा सहोदर असतो. त्याच्यामुळे त्याला रंगत येते. त्याच्यामुळे शृंगारालाही घरंदाज प्रतिष्ठा मिळते.
म्हणून होळीचे विविध प्रकार प्रांतभेदानं कुठं कसेही साजरे होत, पण होळी रंगपंचमीच आहे याविषयी सर्वात एकमत आहे. संत कबीरासारखे विवेकी साधूही होळी खेळतात आणि इतरांनाही खेळायला लावून तिचे लक्षण मात्र सांगतात. नित मंगल होरी खेलो, तित बसंत नित फाग, दया धर्म का केसर घोलो, प्रेम प्रीति पिचकार. भाव भगतिसे भरी सद्गुरुन, उमंग उमंग रंग डार, छीमा अबीर चरच चित चंदन, सुमीर ध्यान धमार. ज्ञान गुलाल अगर कस्तुरी, सुफलम जनम नरनार, तथा कीर्तन मंगल महोत्सव, कर साधन की भीर. कभी न काम बिगरी है तेरो, सत सत कहत कबीर. आपली रंगपंचमी अशीच साजरी व्हायला हवी.